स्वराच्या मनात आज प्रचंड खळबळ माजली होती. आज तिचे आई वडील या शहरात येणार होते जिथे ती राहत होती, पण ती त्यांना तिच्या घरी बोलू शकत नव्हती. कारण तिच्या सासू सासऱ्यांना तिच्या माहेरची लोक तिच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते. स्वराचे आई वडील तिथे शहरात एका प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणार होते. स्वराचं मन खूप व्याकुळ झालं होतं. तसं तर तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की तू मंदिरात ये, आम्ही तुला तिथेच भेटू. पण स्वराला खूप वाईट वाटत होतं की ती तिच्या आई वडिलांना घरी का बोलू शकत नाही. कारण आपलं घर हा शब्द सुद्धा तिच्यासाठी जणू परकाच वाटत होता. कारण लग्नानंतर तिच्या सासूने तिला असं जाणूनच दिलं नाही की हे घर तिचं आहे. त्या वारंवार बोलता बोलता सुनेला हेच दाखवून देत की हे घर तिचं नाही. ते तर स्वराचा नवरा तुषार यानेच कसं तरी हस्तक्षेप करून घरात शांतता राखण्याचा प्रयत्न केला. अन्यथा स्वराला त्या घरात राहणे कठीण झाले असते. स्वराची सासू अलकाताई अतिशय हुशार स्त्री होती. त्यांचा असा विश्वास होता की मुली नेहमी खालच्या दर्जाच्या असतात. हे तिने आपल्या सुनेलाही अनेकदा सांगितले होते की तुझ्या माहेरची लोक आमच्या सोबत बरोबरी करू शकत नाही, कारण ते मुलाकडचे आहेत. त्यामुळे तिच्या माहेरच्या लोकांना स्थान नेहमीच कमी असेल. स्वराला अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून खूप दुःख होत असेल आणि ती असा विचार करत की एखाद्या आई वडिलांनी मुलीला जन्माला घालून काही गुन्हा केला आहे का, ज्यामुळे समाजात त्यांचे स्थान नेहमी खालचे असते. ती अजूनही या गोंधळातच मग्न होती की अचानक शेजारच्या सिंधुताई साखर मागण्यासाठी वाटी घेऊन तिच्या घरी आल्या. तिची सासू सिंधुताई वर खूप रागवत असे, कारण त्या वारंवार काही ना काही मागण्यासाठी येत राहायच्या. आज सुद्धा जेव्हा सिंधुताई घरी आल्या तेव्हा अलकाताईंनी सिंधुताईंना थोड्या हळू आवाजातच 2-4 गोष्टी ऐकवल्या. त्या म्हणाल्या की अगं सिंधू, तुझ्या मुलाला महिन्याचं राशन व्यवस्थित भरायला सांग. जेव्हा बघितलं तेव्हा तुला काही ना काही कमी पडतच असतं. तेव्हा सिंधुताई हसत म्हणाल्या, अगं घर संसारात कधी ना कधी गोष्टी कमी जास्त होतच राहतात आणि अशातच शेजारची मंडळी कामी येते. जर तुमच्याकडे काही गोष्टीची कमतरता असेल तर आमच्याकडून घेऊन जा. त्यावर अलकाताई चिडत म्हणाल्या, आता तुझ्या घरात स्वतःसाठीच काही सामान नसतं, मग आम्ही कधी काही मागण्यासाठी आलो तर नक्कीच ती वस्तू संपलेली असेल, कारण तुला स्वतःला महिन्यातून 4-5 वेळा आमच्याकडे येण्याची गरज पडते. मग आम्ही तुझ्याकडे काय मागायला येऊ. सिंधुताई या गोष्टीवर हसू लागल्या. सिंधुताई खूपच घट्ट मनाच्या होत्या आणि साखर घेतल्याशिवाय त्या तिथून जाणार नाहीत हे अलकाताईंना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या सुनेला हाक मारली आणि म्हणाल्या, अगं सुनबाई, स्वरा बाहेर ये, बघ तुझी शेजारची काकू साखर मागायला आली आहे. परत अलकाताईंच्या टोमण्यांना नजरअंदाज करत सिंधुताईंनी त्यांची वाटी स्वराच्या हातात दिली. स्वरा अगदी गुपचूपपणे स्वयंपाकघरात गेली आणि एक वाटी भरून साखर आणून सिंधुताईंच्या हातात दिली. तेव्हा सिंधुताई साखर मिळताच तिथून पटकन निघून गेल्या, कारण त्यांना अजून टोमणे ऐकण्याची गरज नव्हती, कारण त्यांचं तर काम झालं होतं. जेव्हा त्या तिथून निघून गेल्या तेव्हा अलकाताई अगदी चिडत म्हणाल्या, किती निर्लज्ज बाई आहे ही. मी तिला कितीदा तरी दाखवून देते की ती वारंवार इथे काही ना काही मागण्यासाठी येत राहते, तरी सुद्धा तिला काहीच लाज वाटत नाही. किती छोट्या विचारांचे हे लोक आहेत. त्यांना तर फक्त हात कसा पसरवायचं हे माहीत आहे. असो, जाऊ दे, मी सुद्धा हाच विचार करते आणि प्रत्येक वेळेस तिला किराणा देत राहते, कारण देणारा व्यक्ती नेहमीच मोठा असतो, मागणारा नाही. हे ऐकताच स्वराच्या डोळ्यात एक चमक पसरली. ती तिच्या सासूच्या गोष्टीचं समर्थन करत म्हणाली, होय, तुम्ही अगदी बरोबर बोललात, देणारा व्यक्ती नेहमी मोठा असतो. हे ऐकून अलकाताई हसू लागल्या आणि म्हणाल्या, वा सुनबाई, तुला तर माझी गोष्ट खूप लवकरच समजली. त्यावर स्वरा म्हणाली, होय आई, शेवटी सून कोणाची आहे. तुमच्यासोबत राहून राहून मला सुद्धा काहीतरी शिकायला मिळत आहे. चला आई, माझे आई वडील आज मंदिरात दर्शन करण्यासाठी येणार आहेत, मग त्यांना घरी बोलावून येते. हे ऐकताच अलकाताई भडकल्या आणि म्हणाल्या, अगं तुझी जराशी तारीफ काय केली, तू लगेचच डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागली. हे बघ सुनबाई, तुझे वडील आपल्या बरोबरीचे नाहीत, त्यांना घरी बोलावण्याची काहीच गरज नाही.
ती लोक मुलीकडच्या बाजूची आहेत, त्यामुळे ते नेहमी लहानच राहतील. आज तर स्वराला जणू बोलण्याची संधीच मिळाली होती आणि तिला ही संधी स्वतःच्या हाताने गमवायची नव्हती. त्यामुळे ती लगेचच म्हणाली, आई, तुम्ही मला एक गोष्ट सांगाल का? घेणारा मोठा असतो की देणारा? त्यावर अलकाताई तिला रागत बघत म्हणाल्या, आता तर मी तुला सांगितलं की देणारा नेहमीच मोठा असतो आणि घेणारा नेहमी हात पसरवून उभा असतो. तरी सुद्धा आता परत हा प्रश्न तू मला का विचारत आहेस? त्यावर स्वरा मोठा श्वास सोडत म्हणाली, कारण आई, तुम्ही माझ्या आई वडिलांना लहान म्हणत आहात, पण तुम्ही जरा विचार करा की माझ्या आई वडिलांनी कधीही या घरातून काहीही घेतलेलं नाही. उलट या घराला देतच आले आहेत. माझ्या लग्नाच्या वेळेस त्यांनी या घरासाठी किती वस्तू दिल्या. तुम्ही तर लांबलचक लिस्ट पाठवली होती. मग तर तुम्ही मागणाऱ्यातलेच झालात आणि माझे आई वडील देणाऱ्यातले झाले, बरोबर ना? आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी या घरात त्यांची मुलगी दिली आहे. माझं सांभाळ त्या दोघांनीच केला. त्यांनी मला शिकवलं, त्यांनी मला घरातली कामं शिकवली, जीवन जगण्याच्या पद्धती सांगितल्या, मला चांगले संस्कार दिले आणि आता माझे हे सर्व संस्कार इथे माझ्या सासरी कामी येत आहेत. माझं सांभाळ करून माझ्या आई वडिलांना काय मिळालं? काही नाही. तुम्ही तर माझं माहेरसुद्धा मला विसरायला सांगता. जर माझ्या आई वडिलांनी या घरासाठी एक सून दिली आहे तर ते सुद्धा त्यांच्या मुलीपासून दूर झाले आहेत. मग ते तर देणारे झाले, मग ते मोठे झाले ना. आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही मागणाऱ्यातले झालात, त्यामुळे तुम्ही लहान आहात, पण हे नातं बरोबरीचं होऊ शकतं ना. या नात्यात लहान मोठं असं का आहे? आई, ज्या प्रकारे मी या घराची सून आहे तसंच माझा नवरा त्या घराचा जावई आहे. मी तुमचा आदर करते, त्या प्रकारेच माझ्या आई वडिलांना सुद्धा या घराकडून मान सन्मान मिळाला पाहिजे. तसेही लोक हेच मानतात की मुलीकडच्या लोकांनी मान खाली घालून राहिलं पाहिजे, कारण ती लोक लहान असतात आणि मुलाकडचे लोक मोठे असतात. का? मुलाकडच्या लोकांनी असा कोणता मोठा तीर मारला आहे की ते मोठे आहेत आणि ते मोठ्या गर्वाने मान वर करून चालू शकतात आणि मुलीकडच्या लोकांनी मान खाली घालून राहिलं पाहिजे? आई, जेव्हा नातं बरोबरीच असतं तेव्हा बरं वाटतं. आता मागच्या महिन्यात जेव्हा फिरण्यासाठी तुम्ही माझ्या माहेरच्या शहरात गेला होतात तेव्हा मोठ्या हक्काने तुम्ही माझ्या माहेरी 4 दिवस राहून आलात. मग माझे आई वडील एका तासासाठी सुद्धा आपल्या मुलीच्या सासरी येऊ शकत नाही का? माझं सासर इतकं गरीब आहे का की माझ्या आई वडिलांना इथे साधा चहा नाश्ता सुद्धा मिळू शकत नाही? तुमचं मन इतकं लहान आहे का की काही तासासाठी तुम्ही माझ्या आई वडिलांचा मान सन्मान करू शकत नाही? त्यांनी तर त्यांच्या काळजाचा तुकडा तुमच्या हातात सोपवला आहे आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना लहान म्हणता. आता तुम्हीच सांगा की मला किती वाईट वाटत असेल. आणि तसंही आई, एक सांगा की तुम्ही सुद्धा तुमच्या माहेरवरून सासरी आलात. जर तुमच्या सासरी तुमच्या माहेरच्या लोकांचं अपमान केलं असतं, त्यांना लहान म्हणून बोलावलं असतं, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? आता तर अलकाताईंची बोलती बंद झाली होती, कारण त्यांची सून त्यांच्यासमोर अशा प्रकारे बोलली होती ज्यामुळे अलकाताई अगदी गप्प झाल्या होत्या. तेव्हा स्वरा म्हणाली, तुम्ही माझ्या आई वडिलांचा आदर करू नका, पण मी त्यांना घरी बोलावणार. नाहीतर त्यांना किती विचित्र वाटेल की ह्या शहरात येऊन मुलीच्या सासरी येऊ शकले नाही. हो, तुम्ही जरी त्यांना मान सन्मान दिला नाही तरी चालेल, पण मी तुम्हाला त्यांचा अपमान करून देणार नाही. इतकं बोलून स्वराने तिच्या आई वडिलांना फोन केला आणि घरी येण्यासाठी आमंत्रण दिलं. त्यानंतर ती स्वयंपाकघरात जाऊन चहा नाश्त्याची तयारी करू लागली. काम करता करता तिला थोडीशी भीती सुद्धा वाटत होती की सासूबाई सर्वांसमोर कोणता तरी मोठा तमाशा करतील. संध्याकाळी तिचे आई वडील दर्शन झाल्यानंतर मंदिरातून घरी आले. खरं तर त्यांना सुद्धा स्वराच्या सासूचा स्वभाव व्यवस्थितरित्या माहीत होता, त्यामुळे त्यांना सुद्धा मुलीच्या सासरी येण्यासाठी थोडंसं दडपण आल्यासारखं वाटत होतं. पण स्वराने इतक्या प्रेमाने आणि अधिकाराने त्यांना बोलावलं होतं, त्यामुळे ते तिला नकार देऊ शकत नव्हते. सासरी येताना त्यांनी रस्त्यातच काही मिठाई आणि फळ सुद्धा घेतले. त्या गोष्टी घेऊन ते घरी पोहोचले तेव्हा स्वराने पुढे होऊन आई वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांचं स्वागत केलं.
सर्व सामान घेऊन तिने डायनिंग टेबलवर ठेवून दिलं आणि ती तिच्या आई वडिलांना चहा नाश्ता घेऊन आली. तेव्हा तिच्या आईने विचारलं, बाळा तुझी सासू कुठे गेली आहे? कुठे दिसतच नाही. आता स्वरा आईला काय उत्तर देणार होती, कारण तिला तर माहीत होतं सासूच्या गोष्टीला विरोध करून तिने तिच्या आई वडिलांना घरी तर बोलावलं आहे. त्यामुळे कदाचित तिची सासू खोलीच्या बाहेर येणार नाही. पण थोड्या वेळानंतर ती हे पाहून आश्चर्यचकित झाली की अलकाताई घराच्या बाहेरून आतमध्ये येत होत्या. त्यांच्या हातात 2 पिशव्या होत्या. त्या पिशव्या आपल्या सुनेच्या हातात देत म्हणाल्या, हे घे सुनबाई, घरात काहीच मिठाई नव्हती, त्यामुळे मी मिठाई आणण्यासाठी बाहेर गेली होती. तुझे आई वडील येणार होते ना, मग मिठाईशिवाय कसं काम चालणार? हे ऐकता स्वरा सोबत तिचे आई वडील सुद्धा अगदी आश्चर्यचकित होऊन अलकाताईंच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. अलकाताई हसत म्हणाल्या, सुनबाई आता असं उभं राहून काय बघत आहेस माझ्या तोंडाकडे? जा आणि सर्वांसाठी मिठाई घेऊन ये. त्यानंतर ती लगेचच स्वयंपाकघरात गेली. आज काही न बोलताही अलकाताईंनी त्यांच्या वागण्यातून दाखवून दिलं होतं की त्यांना त्यांच्या सुनेचा मुद्दा समजला आहे आणि यापुढे त्या कधी सुनेच्या पालकांचा अपमान करणार नाही. तर मित्रांनो, इथे तर अलकाताईंना स्वराची गोष्ट कळाली. पण काही लोक असे विचार करतात की मुलींचा दर्जा नेहमी मुलांच्या तुलनेत कमी असतो. पण असे होता कामा नये, कारण प्रत्येक माणसाला स्वाभिमान असतो आणि कोणाला लहान म्हणून त्यांचा स्वाभिमान दुखावू नका. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन कथेसोबत. धन्यवाद. आभारी आहोत.